सांगायला आनंद वाटतो की सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला यावर्षी 12 वर्ष पूर्ण होतात आणि या 12 वर्षाचा राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती अशा आशयाने आम्ही एक मोदी ॲट 12 असं एक अभियान राबवतोय आणि हे अभियान खूपच महत्वाकांक्षी असं आहे। संपूर्ण देशभर हे अभियान एक महिनाभर चालेल। या अभियानामध्ये अनेक विषय अंतर्भूत केलेले आहेत। 5 तारीखला आपण पर्यावरण दिवस साजरा करतो। त्या पर्यावरण दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये विविध स्तरावर सामाजिक संस्था असतील, आमचे कार्यकर्ते असतील आणि काही आरोग्य केंद्र असतील, शाळा असतील, अशा सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम हातामध्ये घेतोय। त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान त्या दरम्यान राबवेल। विशेषतः प्लास्टिक मुक्तीवर भर देण्याचं या अभियानाच्या निमित्ताने आपण करू, असं आपण पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने करतोय। त्यानंतर मोदी ॲट 12 मध्ये अनेक गोष्टी आपण अंतर्भूत केलेल्या आहेत। या सगळ्या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील जी काही महत्वाच्या व्यक्ती आहेत, मग त्यामध्ये साहित्यिक येतील, क्रीडा क्षेत्रातील लोक असतील, काही सामाजिक काम करणारे लोक असतील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, सीए अशी प्रोफेशनल मंडळी असतील, जी खरं तर समाज घडवण्यामध्ये त्यांची महत्वाचा रोल आहे, त्यांची भूमिका आहे। अशा सगळ्यांकडे आमचे कार्यकर्ते, आमचे नेते ही सगळी मंडळी त्यांच्या भेटी घेतील आणि मोदी सरकारविषयीचा आपला अभिप्राय विचारतील, त्यांच्या काही सूचना घेतील। तर आम्ही एक चांगल्या पद्धतीचं एक कृतज्ञता भेट म्हणून एक चांगला मोमेंटो घेऊन आम्ही त्या सगळ्यांकडे जाणार आहोत आणि त्या सगळ्यांच्या भेटी घेणार आहोत। अशाच सगळ्या बुद्धिजीवी वर्गाचं प्रत्येक विधानसभेमध्ये एक एक त्यांना एकत्र करून त्यांचं एक स्नेहसंमेलन करण्याचा आमचा मानस आहे किंवा आमचा कार्यक्रम तशा पद्धतीचा ठरलेला आहे। आरोग्य शिबिरं होतील, आरोग्य संदर्भातल्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्या सगळ्या योजनांशी प्रत्येक माणूस जोडला गेला पाहिजे, त्यामध्ये काही अडचणी आहेत या विषयावर सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। हे सगळं झाल्यानंतर आपण 21 तारीखला जो सन्मान्य मोदीजींनी आंतरराष्ट्रीय योगा दिन 2015 ला सुरू केला, तर तो यावर्षी 12वा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम सुद्धा संपूर्ण देशभर सगळ्या स्वयंसेवी संस्था, शाळा, कॉलेजांना मी आवाहन करून एक चांगलं नियोजन करून त्या दिवशी आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत। आणि गेल्या 12 वर्षाचा जर आपण अभ्यास केला, 12 वर्षाचा इतिहास बघितला, तर योग या विषयाला असणारं जे काही लोकांचा प्रतिसाद होता तो दिवसेंदिवस वाढतोय आणि आज सगळीकडे मोठ्या प्रमाणावर या योगाचं प्राबल्य वाढल्याचं दिसतंय। त्याला अजून बढावा देण्याचं काम होईल। 25 जून हा दिवस आपण काळा दिवस किंवा आपत्काल दिवस म्हणून त्याला समजतो किंवा साजरा करतो म्हणण्यापेक्षा मानतो, पाळतो। तर अशा याच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीमध्ये जे काही काँग्रेस सरकारने तत्कालीन जो काही प्रकार केलेला आणीबाणी लादण्याचा, तर त्या सगळ्या प्रकारामध्ये लोकांना त्याच्यातली वस्तुस्थिती समजावी, नवीन पिढीला ते समजावं म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण प्रदर्शनी असेल, काही व्याख्यानं असतील, अशा पद्धतीचा कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभर आपण घेणार आहोत। अशा पद्धतीने सगळे हे एक महिनाभर या 12 वर्षाच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी, ज्या काही योजना, जी काही अभियानं आजपर्यंतच्या या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली पार पडलीत, या सगळ्याची एकतर माहिती देणं किंवा त्यामध्ये काही ज्या काही कमी जास्त उणिवा असतील त्या सगळ्यांचा फीडबॅक घेणं इतकं काम आपण करणार आहोत। या अभियानाची सुरुवात जी आहे ती 5 जूनला पर्यावरण दिवशी आपण वृक्षारोपण या कार्यक्रमाने करतोय। सन्माननीय या सगळ्या अभियानाचे कोकणचे नेते, कोकणचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे सहसंयोजक विधान परिषदेचे आमदार प्रमोदजी चॅटर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, सावंतवाडीच्या नगराध्यक्ष असतील आणि आमची सगळीच जिल्ह्याची पदाधिकारी टीम ही आपण सावंतवाडी कार्यक्षेत्रामध्ये वृक्षारोपण त्या कार्यक्रमाची 5 ला सकाळी 10 वाजता आपण सुरुवात करतो आणि संपूर्ण जिल्हाभर अजून एक त्यामध्ये विषय राहिला। 6 तारीखला गड किल्ल्यांवर आमची सगळी मंडळी जाणार आहेत। तिथल्या सगळ्या जे काही ग्रामपंचायत असतील, स्वयंसेवी संस्था असतील, या सगळ्यांना त्या गड किल्ल्यावर आमंत्रित करून त्या गड किल्ल्याविषयी पुढच्या पिढीला माहिती देणं, स्वच्छता अभियान राबवणं आणि काही त्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी करणं, असाही एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे। अशा विविधांगी कार्यक्रमाने 12 वर्ष पूर्ण झाल्याचा आपण हा सगळा उत्सव एका अर्थाने संपन्न करणार आहोत। संपूर्ण जिल्हावासियांना माझं एक जिल्हाध्यक्ष म्हणून आव्हान राहील की आपणही या सगळ्या आनंदाच्या, तपपूर्तीच्या, राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती असा आपण उल्लेख करतोय, या सगळ्या उत्सवामध्ये आपणही मोठ्या संख्येने सहभागी. धन्यवाद।